मित्रांनो, आजचा प्रवास फक्त घाटघरच्या बोहड्यापर्यंत मर्यादित नाहीये. आज आपण जाणार आहोत अशा ठिकाणी जिथे निसर्ग, इतिहास, श्रद्धा आणि गावाकडचं खरं आयुष्य सगळं एकाच प्रवासात अनुभवायला मिळणार आहे. शुक्ल तीर्थाचं रहस्य, डोंगर, करवंदांची चव, पाण्यासाठीचा संघर्ष आणि शेवटी हजारोंच्या गर्दीत रंगणारा घाटघरचा बोहडा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज मी चाललोय अकोले तालुक्यात असणारं सुप्रसिद्ध गाव ते म्हणजे घाटघर या ठिकाणी बोहडा बघण्यासाठी. त्याचबरोबर परदेशवाडी येथील शुक्ल तीर्थ या ठिकाणी. त्यानंतर थेट आपण निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेत थेट जाणार आहोत घाटघर या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, मी आज निघालोय घाटघरच्या बोहडा बघण्यासाठी. पण हा प्रवास फक्त बोहड्यापुरता नाहीये. आज वाटेत भेटणार आहे आपल्याला सुंदर निसर्ग, एक रहस्यमय तीर्थक्षेत्र, गावाकडचं खरं आयुष्य आणि खूप सारे भन्नाट अनुभव. थोडं पुढे परदेशवाडीच्या दिशेने गेल्यावर आम्ही लेफ्ट मारला आणि डायरेक्ट निघालो शुक्ल तीर्थाकडे. मित्रांनो, तिथे पोहोचलो आणि आजूबाजूचा परिसर पाहून मन अगदी शांत झालं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण खरंच खूप सुंदर आहे. मग मी डायरेक्ट तीर्थाकडे धाव घेतली. परदेशवाडी येथील इगतपुरी तालुक्यात असणारं निसर्गरम्य वातावरणात असं तीर्थक्षेत्र आहे. त्याचं नाव आहे शुक्ल तीर्थ. त्या शुक्ल तीर्थाजवळ आपण जाऊन दर्शन घेणार आहोत आणि तिथला परिसर बघणार आहोत. चला. पण या तीर्थाबद्दल जास्त माहिती तिथे मिळाली नाही. पण गावातील काही जुने लोक सांगतात की जेव्हा भक्तराज जटायू महाराज सर्व तीर्थ टाकेत येथे मृत्युमुखी पडले होते, त्यावेळी प्रभू श्रीरामांनी बाण मारून सर्व तीर्थाचं पाणी प्रकट केलं होतं आणि त्यातीलच हे शुक्ल तीर्थ सर्व तीर्थ टाकेत येथे पोहोचलेच नाही. स्थानिकांच्या मते येथे प्राचीन काळापासून धार्मिक श्रद्धा जोडलेली आहे. तीर्थ म्हणून ओळखले जाण्याचे कारण म्हणजे येथे असलेले पवित्र पाण्याचे ठिकाण आणि साधू संतांच्या वास्तव्याशी संबंधित कथा सांगितल्या जातात. अनेक भक्त येथे दर्शन घेऊन शांतता आणि आध्यात्मिक अनुभव मिळवण्यासाठी येतात. यानंतर आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो. मंदिर खूपच छान आणि आकर्षित दिसत होते. पण मंदिर काही कारणास्तव बंद होते. पण मंदिराचा आजूबाजूचा परिसर खूपच बघण्यासारखा होता. छान अशा मूर्त्या स्थापित केलेल्या दिसत होत्या. त्यावरील कोरीव काम खूपच आकर्षक होते. तर मित्रांनो, खालून तीर्थावरून आम्ही आलो. तिथं तीर्थ वगैरे बघितलं आणि म्हटलं मंदिरात दर्शन वगैरे करू. पण आमचं नशीब एवढं हे ना, तर काय सांगू तुम्हाला, मंदिर बंद आहे. त्यामुळे बाहेरून दर्शन घ्यावं लागलं. आतमध्ये नक्की कोणते देवस्थान आहे ते मला पण काही एवढी आयडिया नाही. पण मित्रांनो, असू द्या, दर्शन मंदिरात असो किंवा बाहेरून असो, दर्शन ते दर्शन राहतं. आता इथून पुढे पुढचा प्रवास करूया. आणि पुन्हा प्रवास सुरू केला. थोडं पुढे गेल्यावर उन्हामुळे ताण लागली. मग घेतली एक थंड पाण्याची बाटली आणि सोबत एक एनर्जी ड्रिंक फ्रुटी. ऊन एवढं आहे ना, कोमट होऊन गेली फ्रुटी, कोमट. थंडपणा राहिलाच नाही तिच्यात अजिबात. चला, खाई तशी घेऊ मारून.
आणि आता आम्ही निघालो पुन्हा घाटगेरच्या दिशेने, पण वाटेतच असे काही स्पॉट लागले की तिथं थांबल्याशिवाय पुढे जाणं शक्यच नव्हतं. तर मित्रांनो, वारगोशी फाट्यावरून इकडे पुढे आलोय आणि इकडे पुढे तुम्हाला असा छान असा स्पॉट दाखवणार आहे. पण बघू शकता इथं अशी गर्दी झालेली, कारण रविवार असल्यामुळे पर्यटकांची इथं अफाट गर्दी असते. बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, माझ्या मागे बघू शकता हाच तो स्पॉट आहे. इथं आपण येण्यासाठी खूप अशी उत्सुकता होती. बरेच दिवसापासून आपला प्लॅन होता की इथं यायचं बघायचं. आता पाणी खूप खाली गेले, त्यामुळे आता आपण इथूनच मागे फिरणार आहोत. तरी तुम्ही बघू शकता. तर चला मित्रांनो, तर थोड्या वेळ थांबून आपण आता पुढे निघूयात. मित्रांनो, या भागात मे आणि जून महिन्यात रात्री आकाशात हजारो काजवे चमकताना दिसतात आणि हे दृश्य पाहण्यासाठी इथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. बरेच जण इथे कॅम्पिंग करून हा अनुभव घेतात. That girl is a runner. She was born to get away. Hear that two-tone humming, headed out to the highway. I should have seen it coming through the years left in the dust. But after all the lessons learned, it would end the both of us. There's a first for everything, like a hand holding mine. Now I'm left here with the pain. त्यानंतर निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही पोचलो उडदावणे गावात. पण तिथे एका काकांनी आम्हाला खूप सारे करवंद खायला दिले. तर मित्रांनो, इथं पोहोचलोय आम्ही आता उडदावण्यात. बघू शकता, जरा वेळ आता इथं थांबणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. हे बघू शकता मित्रांनो, करवंद भरपूर असे खोडून ठेवलेत. मस्त आहेत करवंद. पण करवंद खाऊन झाल्यावर काकांनी आम्हाला एक काम दिलं, ते म्हणजे पाणी आणायचं. चला आता मित्रांनो, पाणी आणला. उडदावणे म्हटलं का पाण्याची भरपूर अशी टंचाई इकडं. पाण्याचा काही सोर्स नाही इकडं, त्यामुळं खूप लांबून पाणी आणावं लागतं. आणि आता पाणी हा ड्रम घेऊन मी आणायला चाललोय. मित्रांनो, या भागात पाण्याची खूप टंचाई आहे. लोकांना 2 ते 4 किलोमीटर वरून पाणी आणावं लागतं. आणि हे सगळं पाहून खरंच गावाकडच्या लोकांचं आयुष्य किती संघर्षमय असतं हे तुम्हाला जाणवलं. इथून भरावं लागतं पाणी. आणि पिण्याचं पाणी का? पिण्याचं पाणी का वापरायचं? अच्छा, काय टेन्शन नाही. आणि त्यानंतर मी आणि काकांनी मिळून मोठा ड्रम भरला आणि घरी आणला. आणि खरं सांगतो मित्रांनो, हे काम करताना एक वेगळाच आनंद मिळाला. त्यानंतर आम्ही थोडं थांबलो आणि पुन्हा निघालो पुढच्या पॉइंटकडे, ते म्हणजे घाटगरकडे. आणि मग आम्ही फायनली पोहोचलो घाटगेर येथे. कार्यक्रम सुरू व्हायला अजून वेळ होता, म्हणून आधी गेलो मामांच्या घरी फ्रेश व्हायला.
चला फायनली पोचलो आता. इथं मुक्कामासाठी थांबणार आहोत आपण आता. तर मित्रांनो मस्तपणे फ्रेश झालोय आता. जरा थोडा वेळ आता आराम करू. आणि मग थोडा आराम करून निघालो पुन्हा कोकण कडा बघायला. तर मित्रांनो बघू शकतो आपण इकडे आता कोकण कड्याकडे आलो आहोत. घाटघर पासून इकडं वरच्या साईडला. तर नजारा बघू शकता तुम्ही इथून. मित्रांनो हा कोकणकडा म्हणजे निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आहे. इथून दूरवर मुंबईचा भाग सुद्धा दिसतो. खाली लहान लहान गावे, समोर विशाल दऱ्या आणि अंगावर येणारा थंड वारा. खरंच शब्दात सांगता येणार नाही असा अनुभव. आणि मग थोडा वेळ तिथे फिरलो, करवंद खाली आणि पुन्हा घरी परतलो. कारण भूक पण खूप लागली होती आणि बोहडा बघायलाही जायचं होतं. आणि मग मामींनी साधं पण खूप चविष्ट जेवण वाढलं. आणि जेवण झाल्यावर आम्ही निघालो घाटघरच्या प्रसिद्ध बोहड्याकडे. चला आता बोहड्याकडे चाललोय. अंधार पण खूप पडलाय. चला मित्रांनो आपण घाटघरच्या बोहड्यात पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही सगळीकडे खाऊचे दुकाने लागले आहेत. इतर पण भरपूर दुकाने असे लागलेले आहेत. बघू शकता तुम्ही खाऊचे दुकानं, पाणीपुरी, हे बघू शकता मिठाई बघू शकता. लेडीजचे पण कानातले वगैरे लागले आहेत. पट्टे घ्या 50, पट्टे घ्या 50. या आमच्या स्टोअरकडे या. 50 रुपये पट्टी, 50 रुपये पट्टी. या खरेदी करा, गर्दी करा. खरंच हा बोर्डा दुसऱ्या बोर्डापेक्षा काहीसा वेगळाच आहे मित्रांनो. आपल्याला बघू शकता तुम्ही. मित्रांनो या बोहड्यात अफाट गर्दी दिसत होती. खूप लांब लांबून लोक हा उत्सव पाहण्यासाठी आले होते. सगळीकडे उत्साहाचं वातावरण, ढोल ताशांचा आवाज आणि लोकांची प्रचंड गर्दी. आणि काही वेळातच सुरू झाला बहुप्रतीक्षित बोहड्याचा कार्यक्रम.
मित्रांनो, हा फक्त उत्सव नाही तर महाराष्ट्राच्या लोककलेचा जिवंत इतिहास आहे. आणि आज आपण हा घाटघरचा थरारक बोहडा बघतोय. या उत्सवात विविध पौराणिक आणि लोककलेतील पात्र मुखवटे घालून नृत्य करतात. ढोल ताशांचा गजर, गावकऱ्यांचा उत्साह आणि पारंपरिक संस्कृती यामुळे हा उत्सव खूप खास बनतो. हे आख्यान आम्ही या ठिकाणी सादर करीत आहोत. गेले 20 वर्ष पूर्वी लिहिलेले हे आख्यान आमच्या लेखकांनी पुन्हा एकदा सादर करण्याचा निश्चय केला आणि 2026 साली पुन्हा आम्ही सादर करतोय. सोडारी पेटली भावंती, अर्थात कसं घडलं महाभारत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय आदिवासी.